श्री स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो. आज डाळ कांदा बनवणार आहे तुरीच्या डाळीचा. तर हे 2 माणसांसाठी एवढी डाळ बघा भिजवून अशी छान फुगून येते. तुरीची डाळ आहे. तर ही तुरीची डाळ जरा पाण्यामध्ये एक अर्धा तास भिजत टाकलेली आहे. तर म्हणजे एक मूठ एवढी मी घेते. तर या 2 मुठी आहेत आणि त्याच्यासाठी लागणार आहे कांदा, तेल, चटणी आणि मीठ. एवढं 4च गोष्टी डाळ कांद्यात लागतात. तर 1 वाटी डाळ आहे तर त्याला 1च वाटी कांदा घालते, त्यामुळे छान होतं डाळ कांदा. तर आज डाळ कांदा मी करणार आहे ती लोखंडी तव्यामध्ये करणार आहे. बऱ्याच वेळेला मी लोखंडी तवा वापरत असते आणि लोखंडी तव्यात केलेल्या भाज्या मिस्टरांना खूप आवडतात. तर मी आज डाळ कांदा जो करणार आहे तो डाळ कांदा आज शेगडीवरती करणार आहे. म्हणजे जी मी ह्याची छोटी शेगडी घेतलेली आहे अशी बघा. तर ह्या शेगडीवरती का नाही हा डाळ कांदा मी बनवणार आहे. तर ही शेगडी घेतल्याचे खूप फायदे झालेत मला. म्हणजे आम्ही पूर्वी राहिला होतो तिथं अशी आपल्या घराच्या बाजूला छोटी छोटी म्हणजे झाडं होती. त्याची झाडाची जी बारीक बारीक लाकडं पडायची ना, ती लाकडं मी या शेगडीसाठी वापरायचे. आणि हा असं म्हणजे बऱ्याच वेळेला आपल्याला चुलीवरचं जेवण आवडतं, पण आपण शहरात राहतो त्यामुळं आपल्याला चूल वगैरे मांडणं जमत नाही. तर ही अशी शेगडी मी घेतली होती. अगदी मध्ये कधीतरी असं आपल्याला जेवण छान करून खाऊ वाटलं नाही, या शेगडीवरती बनवलेलं खूप मस्त जेवण लागतं. तर आपण बाहेर हॉटेलमध्ये वगैरे जातो जेवायला, चुलीवरचं कालवण भाकरी असं आपल्याला आवडतं. तर हे घरच्या घरी आपण म्हणजे माझ्या मागच्या गॅलरीमध्ये मी शेगडी ठेवलेली आहे. अगदी म्हणजे थोडी लाकडं जर आणली छोटीशी तर ह्या एकदम बारीक असं पेटतं आणि धूर वगैरे जास्त होतच नाही ह्याचा. तर ही शेगडी मला अत्यंत म्हणजे खूप वर्ष झाले. खूप खराब दिसत असेल तुम्हाला, पण जवळजवळ ह्याला घेऊन आता 10-12 वर्ष झाले असतील ह्या शेगडीला. तर हे जरा खराब झालेले आहे तरी पण मी वापरते. कारण कसं होतं असं मध्ये आपल्याला भाज्या अशा करू वाटतात की, आणि खूपच टेस्टी भाज्या लागतात. खरं आपण म्हणतो चुलीवरचं जेवण, पण कधीतरी आपण नेहमी गॅसवर करतो, पण कधीतरी असं चुलीवर वगैरे जेवण बनवायचं मस्त वाटतं खरंच. म्हणजे आपण वाटतं धूर वगैरे थोडासा लागतो, हे होतं. पण ते पूर्वी कसं बायका अशा चुलीवरती वगैरे जेवण बनवायच्या, ते आपणही थोडासा अनुभव घेतला नाही, लय भारी वाटतं. म्हणजे कसं की आपणही करू शकतो आणि चुलीवरच्या जेवणाची टेस्ट खरंच खूप छान लागते. अगदी मला म्हणजे गॅसपेक्षा ह्या शेगडीवरती बनवलेलं जेवण मला अतिशय आवडतं. आणि माझ्या मिस्टरांना पण. म्हणजे ते म्हणतात तू हे काय कशाला करत बसते वगैरे, पण मला आवडतं खूप. म्हणजे असं चुलीवर जेवण बनवायचं वगैरे खरंच ते भारी वाटतं. खेड्यामध्ये कसं आपलं मोठं अंगण वगैरे असतं तर आपण चूल वगैरे बाहेर घालू शकतो, पण इथं शहरामध्ये असं नाही. तरी पण गॅलरी वगैरे अशी मागची गॅलरी की जेणेकरून थोडासा धूर जायला वगैरे जागा असेल तर आपण करू शकतो. आणि ही शेगडी मला अत्यंत म्हणजे खूप म्हणजे असं वाटतं की नको आता हे करायला वगैरे, पण आपल्याला जेवण खूप टेस्टी जर हवं असेल ना तर चुलीवरचं जेवणाला खरंच अतिशय भारी वाटतं. तर ह्याच्यामध्ये मी लोखंडी तव्यात जर डाळ कांदा करते ना तो तर अतिशय म्हणजे छान होतो. लोखंडी तव्यात ज्या आपण भाज्या करतो ना त्या आपल्या शरीरासाठी खूप चांगल्या असतात. आणि रक्तवाढीसाठी लोखंडाच्या तव्यात किंवा लोखंडाच्या कोणत्याही भांड्यामध्ये आपण जेवण बनवलं ना तर आपलं रक्ताचं प्रमाण जर कमी असेल शरीरामध्ये तर ते वाढतं. त्यामुळं लोखंडी तव्यात अशा भाज्या बनवून खात जावा. तर मी बऱ्यापैकी जास्त वेळा ह्या तव्याचाच उपयोग करते. भाकरी झाल्या की त्याच्यावरच कालवण असं करते. जास्त जर असेल तर मग पातेल्यात करते. तर पण अगदी एका दोघांसाठी असेल ना तर ह्या म्हणजे शेगडीवरती मी करते. त्या डाळ कांद्यामध्ये आता कांदा छान मस्त लाल असा भाजून झालेला आहे. आता ह्याच्यामध्ये डाळ अशी परतून घेणार. तुरीची डाळ बघा ही म्हणजे भिजत घातली होती, किती भरपूर होती. शिजून पण आमची होती जास्त, त्यामुळं घेतानाच ह्याचं प्रमाण अगदी मी मुठीने घेते. असे बारीक मोठे कापले असते ना ती एका व्यक्तीसाठी घेते, असं मोजून मापून घेते. म्हणजे जास्त होत नाही. कारण या डाळी मुगाची डाळी वगैरे भिजवल्यानंतर अशा खूप जास्त प्रमाण होतं त्याचं, त्याच्यामुळं त्याचे प्रमाण पण कमी घ्यायचं असं.
तर अशी डाळ कांदा तेलामध्ये असं छान 1-2-3 मिनटं अशी परतून घेतली ना, अशी खूप खमंग अशी डाळ कांदा लागतो. तर ही डाळ म्हणजे मला अशी सवय आहे की मध्ये आधी असे चुलीवरती जेवण बनवायला असं आवडतं मला. आणि ह्याच्यावरती नॉनव्हेजचे ह्या शेगडीवरती केल्यावर म्हणजे चुलीवर केल्यासारखंच आहे हे पण. आणि नॉनव्हेज जर केलं ना तर एवढं सुंदर लागतं की माझे मिस्टरसुद्धा म्हणतात की शेगडीवरतीच बनव, गॅसवरती बनवू नको म्हणून. असं नॉनव्हेज करताना ते रिक्वेस्ट करतात की ह्याच्यावरतीच बनव, कारण एवढं चांगलं लागतं ना. आपण बाहेर जाऊन एवढं पैसे घालून खर्च करून खातो आपण चुलीवरचं जेवण आहे म्हणून. पण ही अशी एखादी शेगडी वगैरे घेतली आपल्याला आजूबाजूला, म्हणजे आपल्या घराच्या अवतीभोवती गार्डन असतं त्याची, म्हणजे झाडं वगैरे असतात, तर त्याची थोडी लाकडं वगैरे असे पडलेले असतात, तर ती पण आपण ह्याच्यामध्ये वापरून आपण घरगुती म्हणजे आपली थोडीशी पैशाची बचत पण होते. म्हणजे आम्ही पूर्वी राहत होतो ना, तिथं असे भरपूर झाडे होते घराच्या आजूबाजूला, तर त्याची वाळलेले असे बारीक बारीक तुकडे लाकडाचे वगैरे असे खाली पडायचे ना, तर ते ह्याच्यासाठी मी शेगडीसाठी वापरायचे. आणि त्याच्यामुळं माझी गॅसची पण भरपूर बचत व्हायची. म्हणजे मला गॅस पण भरपूर दिवस जायचा. मग कधी मध्ये आधी हे शेगडीवर करायचं, मध्ये आधी थोडंसं गॅसवर, असं दोन्हीकडं चालू ठेवलं तर आपण गॅसची पण आपली खूप बचत होते आणि आपल्याला छान असं जेवण पण खायला मिळतं. तर आता हे डाळ कांदा आपला मी केलेला आहे, असं 2च व्यक्तींसाठी केलेलं आहे. त्यामुळे बघा एवढं असं पाणी घालून म्हणजे 2 व्यक्तींसाठी भरपूर होतं डाळ कांदा. तर आता झाकून ठेवलं आहे त्याच्यावरती असं मंद आचेवरती छानपैकी डाळ कांदा असा शिजून दिला ना, अतिशय छान चव लागते त्याची. आता हा डाळ कांदा तयार झालेला आहे. आता मी संध्याकाळच्या वेळेला थोडंसं म्हणजे संध्याकाळच्या जेवणासाठी केलेलं आहे, म्हणून बाहेर थोडा अंधार पडलेला आहे, बघू शकता तुम्ही. अंधार असा थोडासा दिसतोय, लाईट कमी आहे. तर बघा तर्री वगैरे किती छान आलेली आहे आणि असं लपत्यापीठ डाळ कांदा असं म्हणतो ना. आता हे पातेल्यात काढून घेतलेलं आहे, तर एवढा डाळ कांदा असा झालेला आहे. चव तर अतिशय म्हणजे इतकी सुंदर लागते ना की खरंच अशी तर्री वगैरे आली आणि असं घट्टसर असा डाळ कांदा. इंद्रायणी तांदळाचा भात असेल तर मऊ शिजलेला इंद्रायणी तांदळाचा भात आणि भाकरीबरोबर कुस्करून खायला ही डाळ इतकी सुंदर लागते. नक्की करून बघा.